ह्या भूमिकेतून आम्ही या वेळेस निर्णय घेतलेला आहे। मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी देखील काल बोललो, आजही बोललो मगाशी, आणि आम्ही सर्वच शासन म्हणून आम्ही सकारात्मक भूमिकेतून आहोत। शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो महायुतीचं, आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक याच्यात प्रवास करतात आणि कर्मचारी देखील आपले सर्वसामान्य सगळे लोक आहेत। आणि म्हणूनच आज जी प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम जी होती, ती प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम या आर्थिक वर्षामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे। ती रक्कम त्यांना मिळेल। त्याचबरोबर ज्या आता वेटलीच्या गाड्या ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टवरच्या, त्या जास्त आहेत आणि मालकी हक्काच्या म्हणजे बेसच्या गाड्या कमी आहेत। त्याप्रमाणे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांच्या मागणी आहे की बाबा याच्यामध्ये आपल्या बेसच्या स्वतःच्या गाड्या असल्या तर आपल्याला जी तूट आहे, तोटा आहे, तो कमी होईल। आणि त्याप्रमाणे 5000 बसेस इलेक्ट्रिक व्हेकल पुढच्या 3 वर्षामध्ये घेण्याचा देखील निर्णय आपण घेतोय। त्याचे जे काही पर्याय आहेत, आर्थिक स्रोत आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत। त्याच्यामध्ये केंद्र सरकार देखील याला इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य देते, राज्य सरकार देखील प्राधान्य देते, आणि जे काही ज्या पद्धती आहेत, जी माध्यमं आहेत, त्या माध्यमातून या बसेस घेण्याचा देखील निर्णय झाला। त्यामुळे जे वेटलीजवर काम करणारे लोक आहेत त्यांना देखील याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल, आणि त्यांना देखील आपल्याला घेताना इकडे काही बाबी समोर आल्या रिलॅक्सेशनच्या, त्या देखील यामध्ये पुढच्या चर्चेमध्ये देखील त्या घेतल्या जातील। त्याचबरोबर बेसच्या उपक्रमांना सक्षमीकरण करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी, किंबहुना आर्थिक सक्षम करण्यासाठी, कारण बीएमसी देखील गेल्या अनेक वर्षामध्ये 11-12 हजार कोटी रुपये बीएसटीने महापालिकेने देखील, मुंबई महापालिकेने बीएमसीने बेस्टला दिलेले आहेत। तर पुढे ही बेस जी आहे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आर्थिक सक्षम झाली पाहिजे। यासाठी देखील जे काही मार्ग आहेत, ते मार्ग जे आहेत, ते प्रस्ताव जे आहेत, आणि आपल्या युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या कमिटीमध्ये समावेश केलेला आहे। आपल्या बेसची कर्मचारी, आपल्या अधिकाऱ्यांची कर्मचारी एकत्र येऊन या बेसला सक्षम कसं, ही बेस सेवा आपली स्वतःची आहे, ही भावना ठेवून आपण वेगवेगळ्या मार्गातून बेसचा तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम यावर्षी देणार, बेस्ट संदर्भात मोठा निर्णय, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार, आणि त्याचबरोबर कायापालट प्रस्ताव जो आहे तो देखील तुम्ही शासनाला तात्काळ सादर करा, आणि त्याच्यावर शासन देखील लवकर निर्णय घेईल आपल्या सगळ्यांना, आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल, ज्या माध्यमातून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील, आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे, किंबहुना आर्थिक फायदा जो आहे, हा बेसचा झाला पाहिजे। हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे, आणि त्याला देखील मान्यता या मीटिंगमध्ये झालेली आहे। नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम जो काही रिलीफ देण्याची जी मागणी होती, त्याला देखील या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे। त्याप्रमाणे जे कायम कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला 3000 रुपये, आणि वेटलीजवरील कर्मचाऱ्यांना मासिक 2000 रुपये, हे हंगामी वाढ, बरोबर आहे, हंगामी वाढ देण्याचा निर्णय आज झालेला आहे। आणि यासाठी आणखी ज्या काही प्रलंबित जे काही विषय आहेत ते 15 दिवसांनंतर त्याच्यावर देखील बैठक होईल, आणि त्या बैठकीत देखील इतर जे काही विषय आहेत ते मार्गी लागतील। बेस्ट सर्व्हिस जी आहे ही मुंबईकरांना कायमस्वरूपी लाभली पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे, लोकांना त्याची सेवा चांगली, कारण ही लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आहे। आणि म्हणून ही सेवा देताना ज्या सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर, कंडक्टर, जे काही कर्मचारी आहेत, त्यांच्या देखील अडचणी ज्या आहेत, गैरसोयी देखील आहेत, त्याच्यावर देखील निर्णय आणि त्याच्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं आता आपण जे काही आपल्या मागण्या होत्या त्यापैकी हे आम्ही मान्य केलेलं आहे। त्यामुळे माझी आपल्या सगळ्या
युनियन प्रतिनिधी जे आहेत, कृती समिती आणि वेगवेगळ्या युनियनचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आता मुंबईकरांना जो काही जी गैरसोय झालेली आहे संपामुळे, आपण संप तात्काळ मागे घेऊन ताबडतोब आपल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजेत, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. करायचं ना सर्वांनी? शासनाचे मी आभार मानतो आणि शासनाला ही विनंती करतो की साहेब की आज आपण इंट्रीम वॉल दिल्यानंतर पण प्रशासनाकडनं दोन गोष्टी जी आहेत, जे उद्या कॅज्युअल लेबर समान काम समान नाम आणि विशेषतः अर्थसंकल्प हे समावेश करू शकतो का नाही करू शकतो, जे काही तांत्रिक आहे तोही जो अहवाल आहे जो आहे की जे देणारा त्यात आमची बाजू ऐकून घेतली आणि करण्याचं काम केलं तर मला असं वाटेल की सुस्पष्ट होईल आणि आपला मान ठेवून आणि मुंबईकरांचे हाल होऊ नये आणि त्यातून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे आपण जे केलेलं आहे अर्थात मेसा लावलेले आहेत, अनेक लोकांवरती कारवाई झालेली आहे, अनेक लोकांवरती केसेस देखील झालेली आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी असल्या तरी देखील ते देखील मागे घेण्याची आम्ही विनंती आम्ही करतो. पण आपण जे आव्हान आम्हाला केलेलं आहे त्या सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही हा संप मागे घेण्याचं काम आम्ही आज करणार आहोत आणि आज रात्रीपर्यंत कारण एक रोटेशन झालेलं आहे किंवा रात्री किंवा जी फर्स्ट बस जाईल ती आम्ही सुरुवात नाही अरे बाबा, आता तुम्ही लगेच सुरू करून टाका. नीटच्या परीक्षा वगैरे चालू आहेत. हा, आजच करणार. तात्काळ आता हे झाल्यानंतर- आपलं कसं आहे हे आजच झाल्यानंतर सचिनजी. सर्वांना instruction देऊन आजच्या सुरू. हा, कसं आहे आमचं काम कसं असतं, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. तसं तुमचं पाहिजे, आम्हाला अपेक्षा त्या आहेत. पहिलीच वेळ. आणि ताबडतोब गाड्या काढा. धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या 5 वर्षात बेस्टला एकदम बेस्ट करून टाकू. सक्षम. नहीं, बेस्ट का जो स्ट्राइक था वो आज खत्म हुआ है. अभी जो उनकी मांग थी उसमें जो पेंडिंग ग्रेजुटी थी, ग्रेजुटी के पैसे थे देने का निर्णय हुआ है. 5000 बसेस बेस्ट के मालिकाना तत्व पर लेना है. उसके लिए भी पर्याय जो है वो भी पर्याय उसके पे इम्प्लीमेंट करेंगे. दूसरी बात उसको बेस को सक्षम बनाना है, उसके लिए कई पर्याय सामने आए हैं, उसका भी अमल करेंगे. रीडेवलपमेंट जो है बसेस का डेपो